हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि हे तुम्हाला दिसत आहे हे जेवण आहे, म्हणजे आम्ही डाळ चुरमा केला होता। हे मारवाडी जेवण आहे, राजस्थानी। तर आम्हाला वाटलं करावं म्हणून आम्ही केलं होतं। तर इथं काही लाईट नव्हती, तर आम्ही हातानेच चुरत होतो ते। म्हणजे तर इथं मी घातलेत कपडे वाळत, कारण 2 दिवसांनी ऊन पडलं होतं आणि खूप सारे कपडे होते आणि वाऱ्यामध्ये आणि उन्हामध्ये पटकन वाळतात, म्हणून ते इथं दोरी नाही, म्हणजे हे तार आहे आणि इथं मी कपडे वाळत घातलेत। तर आपल्या इकडे कसं उन्हामध्ये आणि बाहेर वारा असतं म्हणून पटकन सुकून जातात, म्हणून घालतात। आणि हा संध्याकाळचा टाइम आहे, तर इथं मी बनवलं होतं जेवण। तर माझा मुलगा जेवण मागत होता, तर मी त्याला मी फ्लावरची आणि याची भाजी केली होती, बटाट्याची मिक्स। तर त्या जर खायचे लय नाटकं असतात, म्हणजे हे खायचं नाही, ही भाजी नको, ती भाजी नको। तर मी त्याला थोडाच भात देत होते आणि म्हटलं का जर तुला चांगलं वाटलं तर खा, नाही ते नको खाऊ। तर असे त्याचे नाटकं असतात रोज, म्हणजे त्याला त्याच्या आवडीच्याच काही भाज्या आहे आणि त्याच त्याला पाहिजे। असं आपण जसं कारलं वगैरे केलं तर अजिबात नाही खायचं, तर मग फक्त मॅगी बनवून खायची, तर असं असतं। तर मी फक्त त्याला एवढंच म्हणत होते का तुला चांगलं वाटलं तर तू खा, म्हणून मी त्याला भात आणि मिक्स भाजी दिली होती इथं। तर माझा स्वयंपाक झालेला होता आणि जेवायचं होतं, तर मी त्याला जेवण वाढून दिलं, बाबा थोडं तरी खा, कारण नुसत्या मॅगीने काही पोट भरत नाही आहे, आणि म्हणून मी त्याला इथं दिलं होतं। आणि पुन्हा दुसरे घरातले आम्ही नंतर सगळे जेवलो, म्हणजे तर थंडीचा टाइम आहे, पाऊस पडतोय आणि मग भाजून खायला खूप छान लागतात, पण मला तर ही मीठ टाकून खाल्लेली चांगले वाटतात।